विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आज आपण इयत्ता 10वीच्या गणिताच्या पुस्तकातील गणित भाग 1 या पुस्तकातील चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी याच्यावरचं हे तिसरं लेक्चर आहे. तिसरा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर याच्यामध्ये आपण इव्हेंट आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट या दोन गोष्टी अभ्यासणार आहे. तर याच्या अगोदर आपण पाहिले सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इट इज अ सेट ऑफ पॉसिबल आउटकम्स, ऑल पॉसिबल आउटकम्स of a random experiment is called sample space and it is denoted by S. Now event त्याच्या अगोदर आपल्याला इव्हेंटमध्ये फेवरेबल आउटकम्स कशाला म्हणायचं ते पाहिजे. फेवरेबल आउटकम्स म्हणजे द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. रँडम एक्सपेरिमेंट असेल आणि त्याच्यामध्ये जेवढे शक्य आउटकम्स आहेत, ज्या आउटकम्सची शक्यता आहे त्या सर्व आउटकम्सचा जो सेट आहे त्याला सॅम्पल स्पेस म्हणतात. पण त्याच्यामध्ये जे आउटकम्स असे असतील की दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करीत असतील तर त्याला म्हणतात फेवरेबल आउटकम्स. फेवरेबल आउटकम्स आणि असा जो फेवरेबल आउटकम्सचा सेट आहे त्याला म्हणतात इव्हेंट. पहा, अ सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इन a random experiment is called sample space and the outcomes which satisfies the given condition are called favorable outcomes and the set of favorable outcomes of a sample space is called event. A set of favorable outcomes of a given sample space is called an event. So event is a subset of sample space. म्हणजे सॅम्पल स्पेसमधलेच काही सॅम्पल पॉईंट या इव्हेंटमध्ये येतात, म्हणून इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ABCD etc. लक्षात आले का? सॅम्पल स्पेस कशाला म्हणायचं, नंतर फेवरेबल आउटकम्स कशाला म्हणायचं आणि इव्हेंट कशाला म्हणायचं. लक्षात आले? फेवरेबल आउटकमचा जो सेट आहे त्याला म्हणायचं इव्हेंट. मग ते फेवरेबल आउटकम्स कुठले येतात तर सॅम्पल स्पेसमधलेच येतात, म्हणून सॅम्पल स्पेसचा इव्हेंट हा सबसेट असतो. आता एक उदाहरण आपण घेऊया. एक्झाम्पल असं आहे, for example, if two coins are tossed, sample space कसा देतात? If random experiment is if two coins are tossed, then sample space S is equal to HH, HT, TH and TT. So N of S is equal to 4. हे आपण अगोदरच अभ्यासलेलं आहे. एखादा रँडम एक्सपेरिमेंट दिला तर त्याचा एस म्हणजे सॅम्पल स्पेस कसा लिहायचा आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस दॅट इज एन ऑफ एस कसं लिहायचं हे मोजून लिहायचं आहे. ते इलेमेंट किती आहेत लक्षात. आता याच्यामध्ये ए हा एक इव्हेंट आहे, तर त्याच्यामध्ये इव्हेंट म्हटलं की एक कंडिशन असते आणि ती कंडिशन काय आहे? ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 110. ए इज event of getting at least 110. Random experiment काय आहे? If two coins are tossed, then sample space will be like this. N of S is equal to 4 and A is the event of getting a at least one tail on upper surface. म्हणजे वरच्या सरफेसवर एकच ॲटलिस्ट 1 टेल म्हणजे कमीत कमी एक टेल, म्हणजे इथं टेलच नाही, म्हणजे हे एलिमेंट याच्यामध्ये येणार नाही. कंडिशन काय? गेटिंग ॲटलिस्ट 1 टेल. मग ते सॅटिस्फाय करणारे कोणते
याच्यामध्ये एलिमेंट आहे, हा आहे का नाही, हा आहे का आहे, हा आहे का आहे, हा आहे का आहे. ॲटलिस्ट वन टेल, म्हणजे कमीत कमी एक टेल पाहिजे. एकापेक्षा जास्त चालतात पण एकापेक्षा कमी चालणार नाही. म्हणजे हे ए या एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 लाईक दिस. आलं लक्षात? अशा प्रकारची सोडवलेली एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही सहजासहजी अभ्यासू शकता. आता तुम्हाला पाहिजे ते प्रॅक्टिस सेट 5.3. प्रॅक्टिस सेट 5.3 च्या अगोदर जी एक्झाम्पल्स सोडून दिलेली आहेत, ते 4 एक्झाम्पल्स आहेत, ती अभ्यासायची आहेत. नाही समजली तर ती विचारायची आहे. आता प्रॅक्टिस सेट 5.3 असं आहे, राईट अ सॅम्पल स्पेस एस. म्हणजे तुम्हाला जो एक्सपेरिमेंट दिला आहे त्याच्यावरून सॅम्पल स्पेस एस लिहायचं आहे, की जो तुम्हाला अगोदरच येत आहे. कारण प्रॅक्टिस सेट 5.1 5.2मध्ये आपण ते पाहिलेलं आहे. अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन ऑफ एस ते लिहायचं आहे, तेही आपण अगोदरच पाहिलेलं आहे. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट, म्हणजे एक एक एक्सपेरिमेंट देणार, त्याचा तुम्हाला एस लिहायचा आहे, म्हणजे सॅम्पल स्पेस लिहायचा आहे, एन ऑफ एस लिहायचा आहे. ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म अँड राईट एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी. म्हणजे एक इव्हेंट दिलेली असणार, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कंडिशन दिलेली असेल, तर त्या कंडिशनमध्ये सॅटिस्फाय करणारे जे फेवरेबल आउटकम्स आहेत तेवढेच फक्त आपण त्या एमध्ये लिहिणार आहे. ते सेट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि त्यानंतर एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए ते लिहायचं आहे, म्हणजे मोजून लिहायचं आहे. एन ऑफ बी, एन ऑफ सी तसंच लिहायचं. आता पहिला एक्सपेरिमेंट आहे, वन डाय इज रोल्ड. वन डाय इज रोल्ड एक्सपेरिमेंट आहे. वन डाय इज रोल्ड हा एक्सपेरिमेंट आहे. तर डाय जर रोल केला तर काय काय येतं पहा. एस लिहिता येतो आपल्याला. मी इथे लिहितोय एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 हे कॉमा करायचे. आता ह्याच्यावरून एन ऑफ एस लिहायचं आहे, ते इथे लिहितो मी. एन ऑफ एस इज इक्वल टू 6. तुम्ही एका खाली लिहायचं आहे, आपल्याकडे जागा कमी आहे आणि त्याच्यामुळे मी इथं या पद्धतीने लिहिले. आता याच्यामध्ये ए एक इव्हेंट दिले, बी एक इव्हेंट दिले, सी एक इव्हेंट दिले. तर ते कोणते कोणते काय इव्हेंट दिले कंडिशन ते पाहूया. इव्हेंट ए काय आहे, इवन नंबर ऑन द अप्पर फेस. 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 मग ए मध्ये कुठले कुठले याच्यामधले सॅम्पल पॉईंट्स येतील पहा. हा इवन नंबर आहे का नाही, हा आहे का आहे, हा आहे का नाही. इवन नंबर तुम्हाला माहिती आहे, विच इज डिव्हिजिबल बाय 2. 2 4 and 6. So n of a is equal to, हे पुढे लिहितो, n of a is equal to 1 2 3. n of a is equal to 3. आता b हा इव्हेंट आहे. बी इव्हेंट काय, तर त्याने दिलंय ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. याच्यामधले ऑड नंबर घ्यायचे, म्हणजे बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 3 5. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 3 अँड सी इज द इव्हेंट. आता मी डायरेक्ट सी हा सेट फॉर्म मध्ये लिहितो. इव्हेंट काय, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. प्राईम नंबर. आता याच्यामध्ये प्राईम नंबर कोणते आहेत, वन इज
1 हा प्राईम नंबर आहे का? नाही. तर 1 हा प्राईम नसतो आणि कॉन्जुगेट पण नसतो. 2 प्राईम आहे का? आहे. 2 प्राईम नंबर म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त ती संख्या आणि 1 याच्या व्यतिरिक्त कोणीही भाग जात नाही. फक्त 2ने 2ला भाग जातो आणि 1ने 2ला भाग जातो, बाकी कोणत्याही संख्या नाहीत. म्हणून 2 इज अ प्राईम नंबर, 3 इज अ प्राईम नंबर, then 5 is also prime number. So 2, 3, 5, these are the prime numbers. 1 is not prime nor conjugate number. So n of c is equal to 3. C is an event of prime number on the upper face. अशा प्रकारे आपल्याला एक एक्सपेरिमेंट देणार, त्याच्यावरून तुम्ही एस लिहायचा आहे, एसवरून एन ऑफ एस लिहायचं आहे. त्यानंतर एक इव्हेंट ए देणार, काहीतरी कंडिशन देणार, त्या कंडिशनमध्ये बसणारे याच्यातले जे सॅम्पल पॉईंट आहेत ते त्याच्यामध्ये घ्यायचे, ते सेट फॉर्ममध्ये लिहायचं आहे असं, आणि त्यानंतर एन ऑफ ए हे मोजून लिहायचं आहे. त्यानंतर बी तसंच एक कंडिशन देणार, तसंच तुम्ही बी लिहायचं सेट फॉर्ममध्ये, एन ऑफ बी लिहायचं. सी एक कंडिशन देणार. अशा प्रकारे 3 कंडिशन तुम्हाला दिल्या जातील, म्हणजे इव्हेंट लिहायचे आहे आणि एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी असं लिहायचं आहे. 2 dice are rolled simultaneously. 2 dice are rolled simultaneously. तर एस कसं लिहिणार? 2 dice are rolled simultaneously. तर याच्यामध्ये 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6, नंतर 2, 1, 2, 2 लाईक दिस, 2, 6 असं येणार. असंच हे 3, 1, 3, 2, 3, 4, 3, 5 असं येणार. आणि आता मी डायरेक्ट लिहितोय, इथं काय येणार? 6, 1, 6, 2 like this. Lastly here will be 6, 6 and complete the bracket. 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. इथं काय येणार? 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6. तसंच 3, 1, 3, 2, 3, 6. त्यानंतर 4, 1, 4, 2, 4, 6, 5, 1, 5, 2, 5, 6 असं हे ओळीने येणार आहे, हे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये एन ऑफ एस किती असणार आहे? इज इक्वल टू 36. हे 6, हे 6 असे 6 36, 36 येणार एन ऑफ एस. आता याच्यामधल्या कंडिशन पहा. इव्हेंट ए, the sum of the digit on upper faces is multiple of 6. Sum of the digit of upper faces is multiple of 6. आता पहा, सर्वात लहान ही जोड आहे, याची सम किती येते? 2. म्हणजे कमीत कमी सम किती येते? 2. आणि हायेस्ट हे 2 नंबर आहेत, म्हणजे याची जास्तीत जास्त सम किती येते? 12. आता याच्यामध्ये 2 पासून सुरू होऊन 12 पर्यंत सम येणार आहे. कमीत कमी सम जी येणार आहे अप्पर फेसेसवर येणारीची ती 2 येणार आहे, आणि हायेस्ट म्हणजे जास्तीत जास्त किती येणार आहे? 12. यातले 6चे मल्टिपल किती आहेत? तर 6 and 12. याच्यामधले ज्या संख्या आहेत मल्टिपल ऑफ 6, 6 and 12. आता आपल्याला अशी जोड शोधायची आहे याच्यातली की त्याची सम एक तर 6 असली पाहिजे किंवा 12 असली पाहिजे, तरच ते घ्यायचं आहे. म्हणजे ए ह्या इव्हेंटमध्ये कुठले कुठले यातले सॅम्पल पॉईंट येतील? तर ज्याची सम 6 आहे. आता याची सम आहे का? नाही. याची आहे का? नाही. याची नाही. याची नाही. याची आहे का? आहे. म्हणजे इथे काय येणार? 1, 5. या लाईनमधलं एकच ही जोड येणार की त्याची सम आहे 6. त्यानंतर याच्यामध्ये पहा, 2 + 1 3, 2 + 2 4, 2 + 3 5 येणार.
आणि 2 प्लस 4 6 येणार. म्हणजे इथं कॉमा 2 4 हा एक येणार. याची सम आता हे 2 प्लस 6 8 येणार. म्हणजे याच्यामध्ये 12 येत नाही, याच्यामध्ये एकच सापडणार. त्यानंतर 3 मध्ये किती ॲड केलं तर आपल्याला 6 येणार आहे. 3,3. त्यानंतर लास्टली काय असणार 3,6. 3 प्लस 6 9 येणार. म्हणजे 12 येते का नाही, म्हणजे याच्यामध्ये एकच सापडणार. त्यानंतर 4 4,1 4,2 4,2 याची सम 6 येते. त्यानंतर लास्ट काय असणार 4,6 आणि त्याची ॲडिशन केली तर किती येणार 10 येणार. म्हणजे 12 येत नाही, म्हणजे याच्यामध्ये एकच सापडणार. त्यानंतर 5 मध्ये काय येणार 5,1 6 ॲडिशन. आणि लास्टली काय येणार 5,6 आणि त्याची ॲडिशन केली तर काय येणार 11 येणार. लक्षात आले. आता या लाईनमध्ये 6 प्लस 1 काय येणार 7. म्हणजे 6 पेक्षा जास्तच बेरीज येणार याची. आणि इथं लास्टली काय येणार 6,6. एवढेच एलिमेंट याच्यामध्ये येणार की ज्याच्या अप्पर फेसेसवरचे जे अंक आहेत, नंबर आहेत, त्या डिजिटची ॲडिशन किती येते आयदर 6 or 12. दॅट इज मल्टिपल ऑफ 6. सो n of a is equal to 1 2 3 4 5 6. So n of a is equal to 6. आता सोपं आहे पहा. पहिलं हे सापडणार तुम्हाला. याच्या उलट करायचं म्हणजे 5 1 करायचं, म्हणजे ते असणार. एक सापडलं की त्याच्या उलट करायचं, म्हणजे हे इकडे लिहायचे इकडे लिहायचे, ते जागा बदलायची. पहा 2,4 4,2 येणार. 3,3 याचं एकच येणार. हे किती बदल तरी 3,3 होणार, पण त्यामुळे हे एकच येणार. त्यानंतर हे पण एकच येणार 6,6. लक्षात आलं. या पद्धतीने ते सोडवायचं आहे. इव्हेंट काय आहे लक्षात आलं. द सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. आता बी ही एक इव्हेंट आहे. आता मी ही इव्हेंट पुसून टाकतो. आता बी इव्हेंट याच्यावरचीच आहे. काय आहे द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम 10. Sum of the digits on the upper faces is minimum 10. Minimum 10 म्हणजे कमीत कमी 10, त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही. म्हणजे सम काय काय घेणार आपण 10 चालते, 11 चालते आणि 12. या तीनच एवढीच सम आहे. जास्तीत जास्त सम किती येते 12 या अप्पर डिजिटची. आणि कमीत कमी आपल्याला किती पाहिजे 10. मग 10 ज्या जोडीची सम 10 येते किंवा 11 येते किंवा 12 येते, एवढेच घ्यायचे आपल्याला. आता बघा ह्याचे हे लास्ट आहे, याची सम किती येते 7. म्हणजे या लाईनचं एकही तुम्हाला एलिमेंट येणार नाही. इथे याची सम किती येते 8. म्हणजे ते 8 इज लेस दॅन 10. त्यानंतर 3,6 इथे 3,6 असणार. 3 प्लस 6 9 येणार, म्हणजे ते पण येणार नाही. 4,6 आणि 5,6 असं असणार शेवट. आता 4,6 म्हणजे याची ॲडिशन किती येते 10. हेच सगळ्यात जास्त आहे. म्हणजे 4 तर सगळीकडे असणार आहे, पण हे 6 जास्त आहे. म्हणजे याची बेरीज हे येणार 4,6. आणि मग हे झालं की 6,4 हे पण येणार. लगेच लिहून टाकायचं. त्यानंतर 4,6 झालं. त्यानंतर 5,5 याच्या उलट केलं तरी 5,5 येणार. त्यानंतर 5,6 याची ॲडिशन 11 येणार, ते घ्यावं लागणार 5,6. आणि त्याच्या उलट पण घ्यायचं मग आता 6,5. त्यानंतर पहा 6,5 आलं, 6,4 आलं. 6च्या लाईनचं पहा 6,4 6,5 आणि 6,6 पण येणार. हे असे हे एलिमेंट येणार की ज्याची सम काय आहे ॲटलिस्ट 10. म्हणजे कमीत कमी 10. 10च्या खाली चालणार नाही. म्हणजे याचे दुसऱ्या जर जोड्या याच्यातल्या पाहिल्या तर याची सम काय येणार 10च्या पासून कमी येणार. म्हणजे 9 येणार, 8 येणार, 6 येणार.
लक्षात आलं. तर एन ऑफ बी लिहायचं म्हणजे हे मोजायचं आणि लिहायचं. फक्त हे सगळे आले पाहिजे. 1 2 3 4 5 6 हे पण 6 येते. लक्षात. या पद्धतीनं तुम्ही इव्हेंट बी लिहायचं. आता इव्हेंट सी दिले त्याने. इव्हेंट सी इज द सेम डिजिट्स on both the upper faces. The same digit on the both the upper faces. म्हणजे सेम डिजिट म्हणजे याच्यावर जो आहे पहिल्यावर जो आहे तो दुसऱ्यावर आहे. म्हणजे 1,1 येणार. त्यानंतर काय येणार 2,2. त्यानंतर 3,3. त्यानंतर 4,4. त्यानंतर 5,5 आणि 6,6. बोथ द डिजिट मस्ट बी सेम. हेच येणार पहा. आणि एन ऑफ सी काय येणार 6 येणार. 1 2 3 4 5 6 असं. या पद्धतीने अतिशय सोपं आहे. फक्त समजून घ्यायचे काय विचारलेलं आहे ते. आता आपल्याला एक्सपेरिमेंट दिलाय. इफ 3 coins are tossed, if 3 coins are tossed, we know sample space will be written as H H H, comma H H T, comma H T H, comma T H H, comma H T T, comma T H T, comma T T H, comma T T T असं आहे. हे आपण पाहिले आहे अगोदरच. आता याच्यावर वेळ घालवत नाही मी. एन ऑफ एस काय येणार 1 2 3 4 5 6 7 8. 8. आता याच्यामधले कंडिशन दिलेले आहेत. कंडिशन फॉर इव्हेंट ए इज टू गेट ॲट लिस्ट 2 heads. टू गेट ॲट लिस्ट 2 heads. ॲट लिस्ट 2 heads म्हणजे 2 हेड कमीत कमी पाहिजे. मग त्याच्यापेक्षा जास्त असलेले चालू शकतात. मग इथे किती हेड आहेत 3. मग ते चालतंय. ॲटलिस्ट 2 हेड पाहिजे आपल्याला. हे याच्यात 2 हेड आहेत एच एच टी. याच्यात पण 2 हेड आहेत एच टी एच. याच्यात पण 2 हेड आहेत टी एच एच. पण याच्या पुढं इथं एकच हेड आहे. इथं एकच आहे. इथं एकच आहे आणि इथं नाहीच आहे. त्यामुळे हे याच्या पुढचे जे एलिमेंट्स आहेत ते येणार नाहीत. म्हणजे हे एवढेच एलिमेंट्स याच्यामध्ये येतील. एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4. A is an event of getting at least 2 heads. So this will be answer. B is the event of getting no head. B is the event of getting no head. म्हणजे हेड नसलंच पाहिजे. म्हणजे एच नसलेलं काय टी टी टी. आणि मग एन ऑफ बी किती येणार 1 येणार. हे एकच आहे. हे टी 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 3 नाही. लक्षात ठेवा 3 नाही. एन ऑफ बी इज इक्वल टू 1. लक्षात आलं. आता सी कंडिशन काय आहे टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. सेकंड कॉइन म्हणजे मधला जो आहे तो काय पाहिजे हेड पाहिजे. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन म्हणजे मध्ये एच पाहिजे. म्हणजे हे येणार एच एच एच. त्यानंतर हा पण येणार एच एच टी. त्यानंतर हा नाही येणार कारण दुसऱ्यावर हेड नाही. इथं दुसऱ्यावर हेड आहे टी एच एच. त्यानंतर हा येणार नाही. हा येणार टी एच टी. त्यानंतर हा पण नाही येणार. हा पण नाही येणार. म्हणजे हे एवढेच एलिमेंट त्याच्यामध्ये येणार. दुसऱ्या नंबरच्या कॉईनवर हेड पाहिजे. म्हणजे 2 नंबरला म्हणजे मध्ये एच पाहिजे. इथं याचे इथं याचे इथं याचे इथं याचे एवढेच याच्यामधले येणार. एन ऑफ सी इज इक्वल टू 1 2 3 4 लाईक दिस. असे खूप गमतीशीर उदाहरणं आहेत. ते तुम्ही सोडवायची आहेत. आता जे उदाहरण मी सांगणार आहे ते जरा बारकाईने लक्ष द्यायचे. पहा 2 digits
two digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5. 0, 1, 2, 3, 4, 5. या डिजिट पासून आपल्याला 2 डिजिट नंबर्स फॉर्म करायचे विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट्स. विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट्स. पहा, 2 डिजिट नंबर म्हटलं की त्याला युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस आलं. समजा टेन्स प्लेसला मी ही घेतलं आणि युनिट प्लेसला 1 घेतलं तर काय नंबर होणार? 0, 1 होणार. पण हा 2 डिजिट नंबर आहे का? नाही. तर इकडं 0 लिहिण्याला काय अर्थ नाही. हे 0, 1 म्हणजे काय येणार आहे? 1. दॅट विल बी 1 डिजिट नंबर. म्हणजे तुम्हाला हे फक्त टेन्स प्लेसला घेता येणार नाही. मग आता आपल्याला हा टेन्स प्लेसला घ्यायचा आहे आणि बाकीचे सगळे अंक युनिट प्लेसला घ्यायचे. फक्त हा अंक रिपीट करायचा नाही. म्हणजे काय? 11 घ्यायचं नाही, 22 घ्यायचं नाही, 33 घ्यायचं नाही, 44 घ्यायचं नाही, 55 पण घ्यायचं नाही. मग आता पहा, हे टेन्स प्लेसला घ्यायचे, हे युनिट प्लेसला घेतलं, 10 झालं. परत हे रिपीट करायचं नाही म्हणजे 11 येणार नाही. म्हणजे 10, 12, 13, 14, 15. टेन्स प्लेसला 1 घेतल्यावर हेच नंबर येणार एवढेच. आता तुम्ही टेन्स प्लेसला काय घ्यायचं आहे? 2 घ्यायचे. म्हणजे काय होणार? 20, 21, 22 घ्यायचं का? नाही. 23, 24, 25. आता 3 घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार? 30, 31, 32, 33 घ्यायचं का? नाही. 34, 35. आता टेन्स प्लेसला 4 घ्यायचं म्हणजे 40, 41, 42, 43 आणि 45. 44 घ्यायचं नाही. आता 5 घ्यायचं आहे म्हणजे 50, 51, 52, 53 आणि 54. आता पहा, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5 असे 5 म्हणजे 1, 2, 3, 4, 5. 5 into 5, 25. So n of s is equal to 25. हे नंबर मोजायचे आणि हे n of s लिहायचे. तर n of s किती येते? 25. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. आता हे एस आणि एन ऑफ एस लिहिलं. आता कंडिशन बघा. कंडिशन फॉर इव्हेंट ए, द नंबर फॉर्म इज इव्हन. द नंबर फॉर्म इज इव्हन. इव्हन नंबर असतात. हा इव्हन नंबर आहे 10. त्यानंतर हा इव्हन नंबर आहे 12. हा इव्हन नाही, हा आहे. त्यानंतर हा नाही, हा आहे. हा नाही, हा आहे. प्रत्येक नंबर चेक करत जायचं. इव्हन नंबर फक्त इथे लिहायचे. 31 नाही, 32, 34, 35 नाही, 40, 42, 43 नाही, 45 नाही, 50, then 52 and 54. So these are the even numbers. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. So n of a is equal to 13. याच्यातले जे जे इव्हन नंबर आहेत तेवढेच फक्त इथं लिहायचे आहेत. तर ते इव्हेंट ए झालं. त्यानंतर इव्हेंट बी, द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. 3 ने डिवाइड व्हायची टेस्ट आपल्याला माहिती आहे. काय? द सम ऑफ डिजिट्स मस्ट बी इन द मल्टिपल ऑफ 3. हे 3 ने डिवाइड होत नाही, याला होते 12. याची सम किती? 4, ते नाही. इथं 5, इथं 6, ते येते. त्यानंतर याची दोन्ही सम 2, इथं 3 म्हणजे ते येते 21. याची सम 5, याची सम 6, 2, 24 येते. याची सम 7, याची सम 3,
30 येणार. त्यानंतर याची सम 4, याची 5, याची 7, याची 8, याची 4, याची 5, याची 6 म्हणजे 42 येणार. त्यानंतर याची 7, याची 9 म्हणजे हे येणार 45. याची सम 5, याची 6 हे येणार 51. त्यानंतर याची सम 7, याची सम 8 आणि याची सम 9 हे येणार 54. सो these are the numbers which are divisible by 3. कसं पाहिलं, लक्षात आलं? पहा. सो n of b, आता हे कोणी लिहिल, हे मोजून लिहायचे. इथं लिहिताना मात्र एकही नंबर तुमचा विसरला नाही पाहिजे किंवा एकही नंबर जास्तीचा लिहिला नाही पाहिजे, नाहीतर याची आपल्याला गुण मिळणार नाही. बाकीचे लिहिले म्हणून त्याला गुण द्या असं चालणार नाही. एकच नंबर जरी चुकला किंवा एखादा नंबर जरी राहिला लिहायचा तरीही तुमचं ते पूर्णपणे चुकलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं काळजीपूर्वक पाहायचं, प्रत्येक नंबर याच्यामध्ये आला पाहिजे. तर 3ने डिव्हिजिबल असलेले नंबर कसे ओळखायचे, तर याच्यातले जे 2 डिजिट आहेत त्याची सम ही 3च्या मल्टिपलमध्ये असली पाहिजे. सो n of b is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो n of b is equal to 9. असं ते लिहायचं. पण प्रत्येक नंबर चांगलं बारकाईने चेक करायचे. कंडिशन फॉर इव्हेंट सी इज द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50पेक्षा जास्त हे असले म्हणजे काय येणार 51, 52, 53, 54. पहा, ग्रेटर दॅन 50 म्हणजे 50पेक्षा जास्त, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 50 येणार नाही. 50पेक्षा जास्त 51, 52, 53, 54. n of c is equal to 1, 2, 3, 4. n of c is equal to 4. हे तुम्ही लिहायचं आहे. लक्षात आलं. नंबर तयार कसे करायचे, यस कसा लिहायचा याचा वापर करून ते आपल्याला रिपीट करायचं नाही म्हणून 11, 12, 22, 33 असं लिहिलेलं नाही. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे. फ्रॉम 3 men and 2 women. 3 men, मग M1 एक कन्सिडर करायचे, M2, M3. 3 men and 2 women, W1 and W2. हे 5 माणसं आहेत. त्याच्यातले 3 पुरुष आहेत आणि 2 स्त्री आहेत. मेन, M फॉर मेन अँड W फॉर वुमन. M1, M2, M3, 3 मेन्स अँड 2 वुमन्स. फ्रॉम द 3 men and 2 women in environment committee of 2 persons is to be formed. पर्यावरणाची समिती आपल्याला 2 व्यक्तींची स्थापन करायची. तर याच्यातले कसे समिती स्थापन करायची, एस कसा लिहायचा पहा. अतिशय सोपं आहे, फक्त मी सांगतो त्या पद्धतीने लक्षात घ्या. हा पकडायचा आहे, याच्याबरोबर याची 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 एकदा जोडी लावायची. म्हणजे पहिली कमिटी काय होणार, M1, M2 ही कमिटी होणार. दुसरी M1, M3. त्यानंतर तिसरी M1, W1. चौथी M1, W2. पहा, M1 बरोबर या सगळ्यांची एकाची एक जोडी लावली, त्याच्या कमिट्या एवढ्या स्थापन झाल्या. आता M1 प्रत्येक कमिटीत आलाय, मग M1 आता घ्यायचा नाही, मग M2 घ्यायचा. तर M2च्या पुढचे जे त्याची जोडी लावायची, M2, M3, M2, W1. त्यानंतर M2, W2. आता M2चे त्याच्या पुढची प्रत्येकाची कमिटी लावली. आता M2च्या पाठीमागची अशी जोडी लावायची नाही. आता M3 त्याच्या पुढं कोण आहे, W1. ही एक कमिटी झाली. त्यानंतर M3, W2 ही दुसरी कमिटी झाली. आता पहा, M1च्या एवढ्या झाल्या, M2च्या त्याच्या पुढच्या झाल्या, M3च्या एवढ्याच झाल्या. आता W1ची जोडी कोणाबरोबर लावणार, W2 बरोबर. आता W2ची कोणाबरोबर लावणार, तर इकडं उलटं घेतलं तर तीच कमिटी परत येणार आहे. म्हणजे एवढ्याच कमिट्या आपल्याला स्थापन करता येतील.
हा झाला एस. मग एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू 10. पहा लक्षात घ्या, पहिलं M1 M2 M3 W1 W2 असं लिहायचं आहे. 3 मेन अँड 2 वुमन. याच्यापासून 2 जणांची एक कमिटी स्थापन करायची आपल्याला. तर कमिटी स्थापन करताना हा पहिला जो नंबर हे आहे M1 त्याची याच्याबरोबर एक, याच्याबरोबर एक, याच्याबरोबर एक, याच्याबरोबर एक असं कमिट्या लिहायच्या. परत हा सोडून द्यायचा. आता याची सगळ्याची कमिटी झाली म्हणजे हा घ्यायचा नाही परत. मग M2ची कोणाबरोबर जोडी लावायची, याच्याबरोबर. परत M2ची याच्याबरोबर, M2ची याच्याबरोबर असं कमिटी स्थापन करायची. परत M1 M2 सोडून द्यायचे. मग M3 W1 M3 W2 असं. त्यानंतर हे तिन्ही सोडून द्यायचं, याच्याशी जोडी लावायची. म्हणजे या पद्धतीनं समिती. याच्यापेक्षा वेगळी समिती होणार नाही. तुम्ही म्हणाल की याची लावली ते W2 W1 म्हणजे हीच समिती झाली. या समितीत ही दोघंच आहेत. लक्षात आलं. एन ऑफ एस इज इक्वल टू 10. आता याच्यातल्या कंडिशन काय आहेत ते पहा. कंडिशन फॉर इव्हेंट ए, देअर मस्ट बी ॲट लिस्ट 1 वुमन मेंबर. देअर मस्ट बी ॲट लिस्ट 1 वुमन मेंबर. ॲटलिस्टचा लक्षात ठेवा. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक वुमन मेंबर पाहिजे. मग दोन्ही वुमन असले तरी चालू शकते, पण नसल्यावर चालणार नाही. पहा, याच्यात वुमन आहे का नाही, याच्यात आहे का नाही, याच्यात आहे का आहे, म्हणजे ते येणार M1 W1. त्यानंतर हे येणार M1 W2. त्यानंतर याच्यात वुमन नाही, इथं आहे M2 W1 आणि M2 W2 हे पण येणार. इथं वुमन आहे, मग M3 W1 त्याचप्रमाणे M3 W2 त्याचप्रमाणे हे पण येणार. कारण ॲटलिस्ट म्हटले 1 वुमन, मग 2 असले तर आणखी चालू. M1 W1 W2 एवढेच मेंबर येणार. म्हणजे किती झाले 1 2 3 4 5 6 7 या कमिटी असणार. एन ऑफ ए इज इक्वल टू 7. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे एवढ्याच कमिटी आहेत की त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 वुमन आहे. या बाकीच्या सोडून दिलेल्या त्याच्यामध्ये वुमनच नाही. म्हणजे W नसलेलं घ्यायचंच नाही. याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही आणि याच्यामध्ये नाही. हे 3 सोडून बाकीचे सगळे येणार. आलं लक्षात. आता बी या इव्हेंटसाठी काय कंडिशन आहे पहा. बी इव्हेंटसाठी कंडिशन आहे द 1 man 1 woman committee to be formed. 1 man 1 woman committee to be formed. म्हणजे त्याच्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री असली पाहिजे. मग हे येईल का त्याच्यात, नाही. हे येईल का, नाही. हे येईल का, येईल. M1 W1 त्यानंतर M1 W2 हे येणार. त्यानंतर M2 W1 हे येणार नाही. M1 W1 सॉरी M2 W1 M2 W2 तसंच M3 W1 आणि M3 W2 असं येणार. पहा, हे येणार, हे येणार, हे येणार का, नाही. कारण एक पुरुष आणि एक स्त्री पाहिजे आपल्याला, म्हणजे एवढेच येणार. म्हणजे M1 W1 M1 W2 म्हणजे M1ची W1 बरोबर W2 बरोबर असे 2, हे 2 आणि हे 2 असे 6 येणार. म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू 6 असं. आता तिसरी इव्हेंट आहे सी. कंडिशन फॉर इव्हेंट सी इज देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर म्हणजे वुमन नसलंच पाहिजे. म्हणजे W नसलेले जेवढे कमिटी आहेत तेवढेच घ्यायचे. सी इज इक्वल टू देअर शुड नॉट बी वुमन मेंबर म्हणजे हा M1 M2 येणार, हा M1 M3 येणार आणि त्यानंतर हा एक येणार M2 M3. परत बाकीच्या जे कमिट्या राहिल्या त्याच्यात वुमन आहेच आहे. आपल्याला वुमन नको आहे म्हणजे एवढे 3च येणार.
सो एन ऑफ सी इज इक्वल टू 3. 1 2 3. अतिशय सोपे आहे, समजून घ्या, आपल्याला ते सोडवता येईल. 1 coin and 1 die are thrown simultaneously. 1 coin, पुढचा एक्सपेरिमेंट आहे, लास्ट आहे त्याच्यामधला, ते आपण घेणार आहे. काय? 1 coin and 1 die are thrown simultaneously. 1 coin and 1 die are thrown. So H, 1, H, 2, H, 3, H, 4, H, 5 and H, 6 असं ते येणार. त्यानंतर T, 1, T, 2, T, 3, T, 4, T, 5, T, 6 आणि n of s is equal to 12. हे 6 आणि हे 6 12 येणार. n of s is equal to 12. 1 coin and 1 die are thrown simultaneously. So sample space will be like this and n of s is equal to 12. Condition for event A to get head and an odd number. हेड असला पाहिजे आणि ऑड नंबर असला पाहिजे. पहिलं येणार आहे हे हेड आहे. हेड म्हटलं की हे या ओळीतलंच येणार आणि त्यातलं ऑड नंबर जेवढे जेवढे आहेत ते येणार. हा ऑड आहे का? नाही, हा इव्हन आहे. त्यामुळं H3, H4 नाही येणार, H5 एवढेच येणार. हेड तर पाहिजे, टेल असलेलं येणार नाही. हेड पाहिजे म्हणजे हेड असलेलं येणार. त्यानंतर आणखी त्यातला ऑड नंबर पाहिजे, म्हणजे यातले ऑड नंबर कोणते आहेत? 1, 3 आणि 5. तर n of a इज इक्वल टू 3 असं येणार. त्यानंतर कंडिशन फॉर बी टू गेट अ हेड और टेल अँड an even number. टू गेट हेड और टेल, हेड पण चालते टेल पण चालते, पण पुढचं काय पाहिजे आपल्याला? इव्हन नंबर पाहिजे. म्हणजे याच्यातलं हेड मधलं इव्हन नंबर कोणते? H2, H4, H6 हे येणार. आणि टेल पण चालतंय, म्हणजे टेल T2, T4 आणि T6 असं चालणार आहे. एवढंच आहे. हेड और टेल, और म्हणजे किंवा, किंवा म्हणजे हेड पण चालते टेल पण चालते. म्हणजे इथं हेड आणि टेल असं चालतंय, पण दुसरा जो नंबर येणार आहे तो इव्हन नंबर असला पाहिजे. हा इव्हन आहे, हा इव्हन आहे, हा इव्हन, हा इव्हन आहे, हा इव्हन आहे, हा इव्हन. म्हणजे किती आले? n of b इज इक्वल टू 6. 1 2 3 4 5 6. n of b इज इक्वल टू 6. आता तिसऱ्या कंडिशन आहे. Condition for event C is number on the upper face is greater than 7 and tail on the coin. Coin वर काय पाहिजे? tail. C is the event. Number काय पाहिजे? Greater than 7. Number on the upper face is greater than 7. आता इथं जास्तीत जास्त नंबर किती येतोय? 6. ग्रेटर दॅन 7 येते का? नाही. मग याच्यामध्ये काही सॅम्पल पॉईंट येतील का? नाही. हा काय येणार? एम्प्टी सेट येणार. तर या पद्धतीनं n ऑफ c कसं लिहिणार याचं? n ऑफ c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये एलिमेंट आहेत का? नाही. म्हणजे n ऑफ c इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं हे प्रॅक्टिस सेट 5.3 आपण तो सोडवायचा आहे. आता आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट हे कसं काढायचं आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते आणखी एक दुसरा व्हिडिओ पाहतो.
सांगतो आहे आणि त्याच्यावरचं आपण प्रॅक्टिस सेट 5.4 हे घेणार आहे. तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवूया. ठीक आहे. अतिशय सोपा आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ एकदा दोनदा पहा, एकदा नाही समजला दुसऱ्या वेळी पहा, पण व्हिडिओ पाहून पुस्तक समोर ठेवा आणि ती उदाहरणं कशी सोडवली आहेत ते पहा. ते समजलं की जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ती तुम्ही सोडवा आणि ती समजून घ्या. ती समजत नसतील तर परत व्हिडिओ पहा, परत ते चेक करा आणि खूप समजतच नसेल तर ते मला कॉन्टॅक्ट करून विचारलं तरी चालेल. ठीक आहे. तुम्ही 5.3 जो प्रॅक्टिस सेट आहे तो पूर्णपणे सोडवायचा आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. याच्यातलं कुठलंही उदाहरण विचारलं तरी तुम्हाला ते सोडवता येईल आणि कायमस्वरूपी सोडवता येईल. हे मी प्रत्येक मुलाला गॅरंटेड सांगतो की जो प्रॅक्टिस करतो त्याला ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. फक्त प्रॅक्टिस करताना ज्यावेळी तुम्ही शिकताय त्याच वेळी प्रॅक्टिस केली पाहिजे. नाही तर आज शिकलाय आणि वर्षांनी 6 महिन्यांनी प्रॅक्टिस करतो आहे किंवा आठवड्याने 2 आठवड्याने, जेवढं उशिरा प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळं ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळं प्रॅक्टिस ज्या दिवशी शिकवलं आहे त्याच दिवशी प्रॅक्टिस करायची आहे. इतकी प्रॅक्टिस करायची की ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहील. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.